नमस्कार मित्रांनो, प्रेरणादायी विचार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर 1000 लोकांनी जरी तुम्हाला इग्नोर केलं तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. कारण आज आपण सत्य समजून घेणार आहोत. शांतपणे, कोणावरही राग न ठेवता व कोणाचाही द्वेष न करता आपण जाणून घेणार आहोत की जर लोकांनी आपल्याला इग्नोर केलं तर आपण काय केलं पाहिजे. इग्नोर होणं मनाला खूप वाईट वाटतं. मेसेज वाचूनही रिप्लाय न देणं, समोर असूनही एखाद्याने दुर्लक्ष करणं, तुमचं अस्तित्व नाकारल्यासारखं वाटतं. पण थांबा, इग्नोर होणं म्हणजे तुम्ही कमी आहात असं नाही, तर समोरची व्यक्ती तितकी मोठी नाही, मॅच्युअर नाही, त्यांचे विचार तेवढे प्रगल्भ नाही की ती तुमची किंमत ओळखू शकेल. अशी लोक तुमची किंमत ओळखूच शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढी मॅच्युरिटीच नसते. लोक इग्नोर करतात कारण काही जणांना तुमचा प्रामाणिकपणा झेपत नाही, तुमचा चांगुलपणा सहन होत नाही, काहींना तुमची प्रगती खटकते, तर काही जण स्वतःच्या दुःखात इतके गुंतलेले असतात की त्यांना कुणाचं अस्तित्वच दिसत नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक इग्नोर करणं हे तुमच्या विरुद्ध नसतं. कधी कधी ते त्यांच्या आत चाललेल्या युद्धाचा परिणाम असतो. पण आपण मात्र स्वतःला कोतत बसतो की समोरचा व्यक्ती आपल्याला इग्नोर का करतोय. ज्यांना तुमची किंमत कळते ते तुम्हाला कधीच इग्नोर करत नाहीत. तुमची साथ अशी लोक कधीच सोडत नाहीत. आणि जे तुम्हाला इग्नोर करतात ते तुमच्या आयुष्यात कधीच कायमचे टिकत नाहीत आणि ते राहणारही नाहीत. म्हणूनच अशा लोकांसाठी स्वतःला सिद्ध करत बसणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाचा अपमान करणं आहे. त्याचबरोबर वेळ पण वाया घालवणं आहे. अशा लोकांना तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी ते त्यांना पटत नाही, कारण ते त्यांच्या पद्धतीने विचार करत असतात. मला सांगा, 1000 लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यावर तुमचं आयुष्य चालतं का? नाही ना. मग या लोकांसाठी तुम्ही तुमचा वेळ आणि मेहनत का बरं वाया घालवता? तुमचं आयुष्य चालतं तुमच्या विचारांवर, तुमच्या कर्मावर आणि तुमच्या स्वतःच्या असलेल्या विश्वासावर. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा इतरांचं दुर्लक्ष फक्त आवाज बनून राहतो, जो फक्त थोड्या वेळात शांत होतो. या आवाजाला कसं शांत करायचं हेही आपल्याच हातात असतं. म्हणून लोक इग्नोर करतात म्हणून त्याचा विचार अजिबात करू नका, कारण शेवटी तो त्यांचा निर्णय आहे कोणाशी कसं बोलायचं किंवा कसं वागायचं. तुम्ही मात्र तुमच्या पद्धतीने पूर्ण वागायचा प्रयत्न करा. इग्नोर करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर शब्दांनी अजिबात देऊ नका. द्यायचंच असेल उत्तर तर शांत राहून, पुढे जाऊन व स्वतःला सिद्ध करून, स्वतःला घडवून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुश राहून. कारण तुमचं सुख हेच सर्वात मोठं उत्तर असतं. इग्नोर करणाऱ्यांना तुमचं यश, आयुष्यात पुढे जाणं, आयुष्याला जिंकणं हेच सगळ्यात मोठं उत्तर ठरेल. जर तुम्ही इग्नोर करणाऱ्यांकडे लक्ष देत बसला तर तुमचा वेळ आणि प्रगती हे सगळं वाया जाईल. तुम्ही सतत त्याच विचारांमध्ये गुरफटून राहाल व नवीन काही करण्यासाठी तुम्ही सज्ज राहणार नाही. आज एका गोष्टीचा मनामध्ये संकल्प करा, तुम्ही कोणावरही कधीच अवलंबून राहणार नाही. तुमची किंमत कुणाच्या वागण्यावर ठरत नाही आणि तुम्ही ती ठरवू देणारही नाही. इग्नोर होणं ही हार नाही, तर चुकीच्या लोकांपासून दूर जाण्याची खूण आहे. कोणी तुम्हाला इग्नोर केलं म्हणून तुम्ही सतत तेच विचार करत बसणार नाही. या व्हिडिओनंतर 1000 लोकांनी जरी तुम्हाला इग्नोर केलं तरी तुम्ही शांत राहाल, कारण तुम्ही स्वतःला ओळखायला शिकलात. तुम्ही काय आहात हे फक्त तुम्हाला माहीत आहे, इतरांना नाही. शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कुणाला नाही पण स्वतःला विश्वास द्या. स्वतःला एक वचन द्या. स्वतःला बांधील राहा की कधीच कोणी इग्नोर केलं तर त्याचा परिणाम स्वतःवर होऊ देणार नाही. स्वतःला दिलेलं वचन हे आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं वचन असतं. एक महत्त्वाचा संदेश म्हणजे आयुष्य किती आहे हे कोणालाच माहीत नाही, पण ते कसं जगायचं आहे
कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि कोणत्या धरून ठेवायच्या हे फक्त आपल्याच हातात आहे. म्हणूनच मस्त जगायला शिका.